तेवढ्यात बाजाराच्या एका कोपऱ्यातून एका गायीचा हंबरणं ऐकू आला. ती अर्थ हाक ऐकून शिवबांचं पाय थबकलं, जागच्या जाग्यावर थांबलं. त्याने पाहिलं एक कसाई म्हणजे खाटीक एका गायला असं कासरा लावून वडत वडत कत्तलखान्याकडे घेऊन चालला होता. खबरदार, जर पाऊल पुढे टाकाल तर. त्या धिप्पाड कसायानं त्या चिमुरड्या पोराकडे बघितलं. त्याने क्षणाचा बी विचार न करता आपल्या कमरेला हात घातला आणि आपल्या कमरेची छोटी समशेर उपसली आणि विजेच्या वेगानं त्या कसायावर वार केला. साप साप साप. मंडळी बघताय काय, त्या कसायाचा ज्या हातानं त्यानं त्या गायीला धरलं होतं का नाही, ज्या गायीला ओढत होता का नाही, तोच हात रक्तबंबाळ झाला होता. आता अंधार पूर्णपणे संपलाय. आता न्यायाचा सूर्य उगवलाय आणि त्या सूर्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. राजाच्या बालपणातली ही गोष्ट लय कमी लोकांना माहित असत. राज तासन तास जंगलात बसून वाघाची शिकार बघायचं. शत्रू जर बलाढ्य असेल तर समोरून जाणं म्हणजे आत्महत्या करणं. वाघासारखं दबा धरून बसता आलं पाहिजे, वाट बघता आली पाहिजे. गनिमाला कळता कामा नाही की आपण कुठं आहे आणि हे राज्य तर माझं नाहीच की, हे माझ्या जनतेचं राज्य, प्रत्येकाचं श्रीचं म्हणजे स्वराज्य. तो म्हातारा आपल्या अंगावरची घोंगडी स्वतःला न घेता आपल्या आजारी कोकराला उब मिळाव म्हणून त्याला गुंडाळत होता. राजांना घोड्यांची लय आवड होती, पण राज फक्त घोडेस्वारी शिकले नाही, त्यांनी घोड्यांच्या स्वभावाचा सुदीक अभ्यास केला होता. ज्यानं पुढं पायदळ आणि अश्वदलात अशा काही तुकड्या तयार केल्या ज्यांनी बलाढ्य सुलतानांची फौज सुद्धा अगदी धुळीला मिळवून दिली. बघा, त्यांना वाटायचं की मला बी रामराजासारखं रामराज्य निर्माण करता आलं पाहिजे. हर हर महादेव मंडळी, आता सुरुवात करूया अध्याय नंबर 2 ला. जेव्हा राज पहिल्यांदा पुण्यात आला तेव्हा एका गावकऱ्यानं दुसऱ्या गरीबाची जमीन बळकावली होती. माणसं आली राजांकडे. राजांचं वय लहान, पण निर्णय घेण्याची पद्धत एखाद्या अनुभवी राजासारखीच. राजांनी दोन्ही बाजू ऐकल्या आणि सत्य एकदम बरोबर शोधून काढलं. बघा, त्यांनी जमीन त्या गरीब शेतकऱ्याला परत मिळवून दिली. राजांना तवा वाटला असेल, न्याय म्हणजे केवळ शिक्षा देणं नाही, तर न्यायाचा अर्थ आहे रयतेचा विश्वास संपादन करणं. जो राजा आपल्या प्रजेला न्याय देऊ शकतो तोच खरा राजा रयतेच्या मनात बसू शकतो. आणि जो राजा आपल्या प्रजेला न्याय देऊ शकत नाही त्या राजाची तलवार रंजल्या गांजलेल्यांच्या कामाचीच नाही. त्या पहिल्या निवाड्यानं पुण्याच्या लोकांना सांगितलं, बघा, आता अंधार पूर्णपणे संपलाय. आता न्यायाचा सूर्य उगवलाय आणि त्या सूर्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. गड्यांनो, राज जेव्हा पुण्यात आलं ना तेव्हा ते नुसतं राजपुत्र नव्हतं, त्यांना माणसं पारखण्याची एक अजब दृष्टी लाभली होती. आणि ही दृष्टी असणं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लय महत्वाचं होतं. एकदा काय झालं माहित आहे का, राजा आपल्या सवंगड्यासोबत सह्याद्रीच्या एका उंच कड्यापाशी उभं होत. राजांनी एक दगड असा खाली दरीत फेकला आणि विचारलं, हा दगड ज्याला सापडेल तो उद्याचा माझा सुभेदार असेल. राजांची चॅलेंज म्हणजे साधी नव्हती बरं का मंडळी. सगळी मित्रमंडळी, पोरं, सवंगडी सगळी धावत सुटली, पण एक पोरगा मात्र तिथंच उभा राहिला. राजांनी विचारलं, तू का नाही धावलास? तो म्हणाला, राज,
दगड शोधायला काय वेळ लागतोय, पण तुम्ही तो का फेकला ह्याचा विचार करण्यात मला जास्त रस आहे बाबा. राजांच्या ओठावर एक स्मित हास्य आलं. राजांना तवा वाटला असेल, मला फक्त धावणारी माणसं नकोत, तर धावण्याआधी विचार करणारी माणसं माझ्या सोबत पाहिजे, ज्यांना कळलं पाहिजे की कशा पाय धावायचंय. कारण स्वराज्याला केवळ बळाची गरज नाही, तर बुद्धीची बी जोड लागणार आहे. जो गडी संकटात स्थिर उभा राहू शकतो, तोच स्वराज्याचा खरा खांब होऊ शकतो. राजांनी त्या दिवशी त्या पोराला जवळ घेतलं आणि तिथूनच राजांच्या नियोजनबद्ध स्वभावाची पायाभरणी झाली बघा. कारण प्रत्येक कृतीमाग काहीतरी कारण असावं हा विचार राजांनी याच वयात पक्का केला होता. कारण राजांना जन्माच्या आधीच माहित होतं आपला जन्म कशासाठी झालाय आणि आपल्याला काय करायचंय. जगातला पहिला राजा आहे ज्याचं सगळं प्लॅनिंग जन्माच्या आधी ठरलंय मंडळी. राजाच्या बालपणातली ही गोष्ट लय कमी लोकांना माहित असत. राज तासन तास जंगलात बसून वाघाची शिकार बघायचं. वाघ कसा दबा धरून बसतो, वारा कोणत्या दिशेने येतोय हे कसा बघतो, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय झडप घालत नाही बर का वाघ. हे राज एकदम रोखून बघायचं. राजांना तेव्हा नक्कीच वाटलं असेल, शत्रू जर बलाढ्य असेल तर समोरून जाणं म्हणजे आत्महत्या करणं. वाघासारखं दबा धरून बसता आलं पाहिजे, वाट बघता आली पाहिजे. गनिमाला कळता कामा नाही की आपण कुठं आहे. आणि जेव्हा कळल तेव्हा त्याच्या गळ्याला नख लागलेले असायला पाहिजेत आपली. लोकांना वाटायचं राज नुसतं शिकार बघत्या, पण राज तवा अफजल खानाचा वध करायचा आहे त्याचं तंत्र शिकत होते बर का ह्या वयात. म्हणून म्हणतोय मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मासाहेबानंतरचा गुरु कोण, तर ह्यो सह्याद्री. एक दिवशी राज युद्ध सराव करून थकले होते. मासाहेबांनी त्यांना पाणीच दिलं नाही. त्या म्हणाले, शिवबा, जर रणांगणात पाणी मिळालं नाही तर काय कराल. मासाहेबांनी तलवारीचं पात एकदम असं तापत्या तव्यावर गरम करून घेतलं होतं बर का. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज घडलं. राजाने एक बी शब्द काढला नाही, पाणी नाही तर नाही. त्यांनी परत तशीच तलवार हातात घेतली आणि लागलं पुन्हा सराव करायला. जवळ मासाहेबांनी स्वतःहून पाणी आणून दिलं नाही तवर परत राजाने पाण्यासाठी विचारलं बी नाही. राजांना तेव्हा वाटलं असेल, जर मला स्वराज्याचं नेतृत्व करायचं आहे तर आधी माझ्या स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवायला लागेल. भूक, तहान आणि थकवा हे माझं शत्रू आहेत. जो स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवू शकत नाही तो दुसऱ्यावर राज्य कसं करणार. आणि हे राज्य तर माझं नाहीच की, हे माझ्या जनतेचं राज्य, प्रत्येकाचं, श्रीचं, म्हणजे स्वराज्य. हा संयम राजांच्या स्वभावाचा सर्वात मोठा दागिना झाला. शत्रू किती बी चिथावणी देऊ, राज कधीच डगमगलं नाही. शत्रू मुद्दाम त्यांना बाहेर येण्यासाठी भडकवायचा, तापवायचा, पण राज प्रचंड संयमी. कारण त्यांनी स्वतःच्या मनाला याच मातीसारखं एकदम कठोर बनवलं होतं, आपल्या सह्याद्री सारखं. पुण्यात आल्यावर राजांनी एक जुना पडलेला वाडा पाहिला. पडका झडकाच वाडा होता. राजांनी आपल्या सवंगड्यांना सांगितलं, हा वाडा आपण स्वतः दुरुस्त करायचा. राजपुत्र असून बी राजांनी स्वतः दगड उचलायला सुरुवात केली बघा. आणि आपली ही मावळ्यांची वानर सेना म्हणजे रामप्रभूंची सेनाच की. मावळ्यांची पोरं चकित झाली. स्वतः राजा, शिवाजी राजा स्वतः आपल्या सोबत दगड उचलतोय म्हणल्यावर काय हो.
पण राजांना तेव्हा वाटलं असं, जर मी स्वतः कष्ट केलं तरच ही पोरं माझ्यासाठी कष्ट करतील. राजा म्हणजे फक्त हुकूम सोडणारा नसतो, तर राजा म्हणजे रथाला पहिला खांदा लावणारा असतो. त्या पडक्या वाड्याच्या दुरुस्तीतूनच राजांनी तुमच्या भाषेतलं ते टीम वर्क म्हणजे संघटन कसं करायचं हे शिकवलं बघा. जो घाम राजांनी त्या मावळ्यांसोबत सांडला, त्याच घामातून पुढं निष्ठेचा गड कायमचा उभा राहिला. आणि त्या गडाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. गड्यांनो, राज लहान असताना त्यांचा मुक्काम जास्तीत जास्त कुठं होत असेल सांगा बरं? अहो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. एकदा काय झालं मंडळी, सह्याद्रीत कडाक्याची थंडी पडली होती आणि राज आपल्या सवंगड्यासोबत एका ओहळापाशी थांबलं होतं. ओहळ म्हणजे पाण्याचा छोटा प्रवाह म्हणा की. तिथं एक म्हातारा धनगर थंडीनं कुडकुडत होता, पण त्याच्याकडे बिचाऱ्याकडे पांघरायला फक्त एक जुनी घोंगडी होती. राजाने स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आणि आपला राजा म्हणजे काय हो, लगेच भरून आलं राजाला. तो म्हातारा आपल्या अंगावरची घोंगडी स्वतःला न घेता आपल्या आजारी कोकराला ऊब मिळाव म्हणून त्याला गुंडाळत होता. राजाने हा प्रसंग डोळ्यानं बघितला. राजपुत्र असून बी राजांनी आपलं उबदार उपरण काढलं आणि त्या म्हाताऱ्याच्या अंगावर घातलं. तेव्हा राजांना नक्कीच वाटलं असेल बघा, हा म्हातारा माणूस मला खूप काही शिकवून गेला. स्वतःच्या देहापेक्षा आपल्या आश्रयाला आलेल्या जीवाची पर्वा करणं, रक्षण करणं हाच खरा धर्म. जर मी उद्या राजा झालो तर माझं सुख नाही, तर माझ्या रयतेचं दुःख मला आधी पांघरलं पाहिजे. राजांच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं राजांनी स्वतःला त्या गोष्टी आत्मसात करून घेतल्या बघा. आणि तिथूनच राजांच्या स्वभावात तो मायाळूपणा आला, ज्यानं पुढं अख्ख्या महाराष्ट्राला, आपल्या अख्ख्या स्वराज्याला आपलंस केलं. आणि आज बी कैक वर्षानंतर बी राज तुमच्या माझ्या काळजात आहे. त्याचं कारण हेच आहे. राजांच्या बालपणातला अजून एक किस्सा बघा. राजांना घोड्यांची लय आवड होती, पण राज फक्त घोडेस्वारी शिकले नाही, त्यांनी घोड्यांच्या स्वभावाचा सुदीक अभ्यास केला होता. त्यांनी पाहिलं की एखादा घोडा तवाच इमानानं धावतो जेव्हा त्याला मालकावर विश्वास असतो. घोडा म्हणजे आपलं वाहन म्हणून नाही, आपला साथीदार आहे हे राजांनी ओळखलं होतं. राजांनी एकदा एका उधळलेल्या घोड्याला शांत केलं. लोकांनी विचारलं, राज तुम्हाला हे कसं जमलं? राज म्हणाल, त्याच्या मनात भीती होती, मी फक्त त्याला दिलासा दिला. आणि राजांचा हात पाठीवर पडल्यावर स्वर्गच की. राजांना तेव्हा वाटलं असेल, माणसं बी खरं घोड्यासारखीच असतात की हो. दहशतीनं त्यांना धावायला लागतं, पण इमानानं लढवायचं असेल तर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. जर मी माझ्या मावळ्यांच्या मनात आपलेपणा निर्माण केला तर हेच मावळं मृत्यूच्या समोर बी न डगमगता उभं राहत्याल. हाच तो विचार होता मंडळी, ज्यानं पुढं पायदळ आणि अश्वदलात अशा काही तुकड्या तयार केल्या ज्यांनी बलाढ्य सुलतानांची फौज सुद्धा अगदी धुळीला मिळवून दिली बघा. म्हणून म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झाला बी नाही आणि होणार बी नाही. एकदा मासाहेबांनी राजांना शिवनेरीच्या एका कड्यापाशी नेलं. तिथं एक खोल दरी होती. मासाहेब म्हणाल्या, शिवबा, जर तुम्हाला शत्रूने घेरलं आणि पाठीमाग ही दरी असेल तर तुम्ही काय करणार? राजांनी खाली बघितलं नाही. त्यांनी सरळ मासाहेबांच्या डोळ्यात बघून सांगितलं, मासाहेब,
मासाहेब आम्ही त्या दरीकडे बघणारच नाही, मी सरळ शत्रूच्या मानकडे बघेन. कारण जर माझी नजर शत्रूवर असेल तर माझा पाय दरीत घसरणार नाही म्हणजे नाही. असं होतं गड्यावा आपलं शिवाजीराज. मासाहेबांच्या चेहऱ्यावर हे ऐकल्यावर ना प्रचंड समाधान उमटलं. राजांना तेव्हा वाटलं असेल, भीती ही माणसाच्या मनात असते, ती संकटात नसती. जर माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर पक्का असेल तर मृत्यू बी मला स्पर्श करू शकणार नाही. मासाहेब मला दरीपासून वाचायला नाही तर दरीला बी न भितायला लढायला शिकवताय. कारण मासाहेब ह्या राजांच्या खऱ्या गुरु. प्रत्येक शिकवण मासाहेबानं निसर्गानं म्हणजे सह्याद्रीनं महाराजांना शिकवली बघा. म्हणूनच हाच आहे तो निश्चयाचा महामेरू. निश्चयाचा महामेरू राजांच्या मनात तवा पक्क झालं होतं. शिवनेरीचा तो वाघ हळूहळू आता मोठा होऊ लागला. पण पोराव, शिवबाचं बालपण इतर मुलांसारखं नव्हतं बरं का. जेव्हा बाकीची पोरं मातीची घर बनवून खेळायची, तेव्हा आपलं बाळराज मातीचं किल्ल बनवून ते जिंकण्याचं डाव आखायचं. आता तुम्ही दिवाळीला किल्ल बनवता ना, तसं त्यांच्या हातात खेळणी शोभतच नव्हती बाबा. तर अशी छोटीशी तलवार आणि ढाल शोभून दिसायची. जिजाऊ साहेबांच्या गोष्टींनी म्हणजे रामकृष्णाच्या रामायण महाभारतातल्या गोष्टींनी ना त्यांच्या मनावर खरंच संस्काराचं घाव घातलं होतं. रामायण महाभारतातील वीरांच्या गोष्टी ऐकून त्यांचं दंड असं एकदम फटकारून जायचं बाबा. त्यांना काय करून काय नाही असं व्हायचं. त्यांना वाटायचं की मला बी रामराजासारखं रामराज्य निर्माण करता आलं पाहिजे. काय काळ ह्यात लोटला. शहाजीराजांनी जिजाऊ साहेब आणि बाल शिवबांना दक्षिणेत बंगलोरला म्हणजे आपल्या बेंगळूरला बोलवून घेतलं. त्यावेळी शहाजीराजांची शान तिथं एखाद्या बादशाह सारखीच होती. पण शहाजीराज तिथं आपलं सरदार होत आदिलशाही. आदिलशाही दरबारात त्यांच्या शब्दाला चांगला मान होता. त्यांचा शब्दच तिथं खाली पडत नव्हता बाबा. बंगळूर शहर म्हणजे लय मोठं देखणं होतं तवा. पण तिथं बी यवनांची सत्ता होती बरं का. अन्याय तिथं बी चालूच होता. फक्त त्याची पद्धत थोडी वेगळी होती. पण वाघ तो वाघच. जागा बदलली म्हणून काय स्वभाव बदलत नाही. हे शिवबांनी तिथेच परत एकदा दाखवून दिले. तर मंडळी, तो प्रसंग तर ना तुमच्या अंगावर काटा आणणार म्हणजे आणणार. जगदीशची गोष्ट आहे. आपलं राज छत्रपती शिवाजी महाराजांना आपली बंगळूरची मित्र कंपनी फिरत होती. भर दुपारची येळ बंगळूरच्या बाजारात लोकांची गर्दी होती. बाळराजन आपले सवंगडी फेरफटका मारत होतो तिथं. वय अवघा असेल बघा 12 वर्षाचं. पण चालण्यातला रुबाब असा की पाहणाऱ्यानं वाकून मुजराच करावा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय सोपा खेळ होता वय. तेवढ्यात बाजाराच्या एका कोपऱ्यातून एका गायीचा हंबरणं ऐकू आला. ती अर्थ हा काय ऐकून शिवबांचं पाय थबकलं, जागच्या जाग्यावर थांबलं. त्याने पाहिलं, एक कसाई म्हणजे खाटीक एका गायला असं कासरा लावून वडत कत्तलखान्याकडे घेऊन चालला होता. आणि असाही आपली गाय पाय रोवून उभी होती बाबा. अशी पायानं माग सरण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यातून तिच्या पाहणी वाहत होत. पण तो निर्दयी कसाई तिला दांडक्यानं बडवत वडत होता पुढे. आजूबाजूला शेकडो लोक होती, पण कुणाचीच हिंमत नव्हती त्या कसायाला अडवायची. कारण तो शाही कसाई होता मंडळी. शाही कसाई म्हणजे बादशाचा कसाई म्हणा की सरळ. हे दृश्य पाहून बाळराजांच्या तळपायाची आगच मस्तकात गेली. हे राजांचा असा श्वास फुलला.
डोळं रागानं लाल बुंद झालं. त्यांच्या बालमनातला धर्मरक्षक जागा झाला. त्यांना आपल्या वयाचं बी भान राहिलं नाही आणि समोर कोण आहे ह्याची तर त्यांनी तमाच केली नाही बघा. बाराज धावत 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 त्या कसायासमोर गेलं आणि जोरदार आवाजात कडाडलं, खबरदार, जर पाऊल पुढे टाकाल तर. त्या धिप्पाड कसायानं त्या चिमुरड्या पोराकडे बघितलं आणि राक्षसी हसला. हे हे ए पोरा, वाटत नाही हो बाजूला, अरे ही बादशाची काय आणि त्यांचाच आदेश आहे म्हणून मी हिला कापायला नेणार आहे आणि नेणार म्हणजे नेणारच. पण शिवबाराज बी डगमगलं नाही का. त्यांचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले होते. त्यांनी क्षणाचा बी विचार न करता आपल्या कमरेला हात घातला आणि आपल्या कमरेची छोटी समशेर उपसली आणि विजेच्या वेगानं त्या कसायावर वार केला. साप साप साप. मंडळी बघताय काय, त्या कसायाचा ज्या हातानं त्यानं त्या गायीला धरलं होतं का नाही, ज्या गायीला ओढत होता का नाही, तोच हात रक्तबंबाळ झाला होता. झटकन त्याच्या हातातली दोरी सुटली. गायीनं आनंदानं हंबरडा फोडला मंडळी आणि ती मुक्त झाली बघा. भर बाजारात सन्नाटा पसरला. लोकांना विश्वासच बसना की फक्त 12 वर्षाच्या पोरानं शाही कसायावर हात उचललाय. शाही कसाई, त्याची दहशत म्हणजे तुफान. पण जेव्हा ही बातमी शहाजीराजांना समजली तेव्हा त्यांना काळजी बी वाटली आणि मनात भीती बी वाटली. पण त्यासोबतच मनातच कुठंतरी अभिमानानं छाती बी अशी भरून आली बघा. त्यांना समजलं होतं की हे पोरग कुणाचा चाकर म्हणून जगण्यासाठी नाही, तर अन्यायाचा निवाडा करण्यासाठी जन्माला आलाय. आणि छत्रपतींनी अशा पद्धतीने बंगलोर सुद्धा गाजवलं बघा. त्या दिवशी बंगलोरच्या त्या रस्त्यावरच्या रक्तरंजितानं साक्षीच दिली की पुढे जाऊन हाच मुलगा हिंदवी स्वराज्याचा गायीचा प्रतिपालक म्हणजेच गो प्रतिपालक होणार आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या मनात कोरली गेली. तेव्हापासूनच गड्यांनो लोकांच्या मनात ठरलंच होतं, जिथं जिथं धर्म बुडत असेल तिथं गरिबांवर आणि मुक्या प्राण्यांवर अन्याय होत असेल तिथं हा एकमेव व्यक्ती धावून जाणार ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. गड्यांनो असं हे बालपण प्रत्येक खेळातून प्रत्येक प्रसंगातून राजांनी स्वतःचा स्वभाव हिऱ्याच्या पैलूसारखा घडवून आणला होता. हिऱ्याला आपण पैलू पाडताना जसं त्याला त्रास होतो का नाही, पण जेव्हा बाहेर येतो तेव्हा चमकतो ना, तसं झालं राज. त्यांच्या मनात आता केवळ स्वप्न नव्हतं, तर ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणि बुद्धी दोन्ही तयार होत. आता तो वेळ जवळ येत होता जेव्हा या सगळ्या प्रशिक्षणाची, ह्या सगळ्या संस्काराची मोठी परीक्षा होणार होती. तो काळ जवळ येत होता जेव्हा राज पहिल्यांदा रणांगणावर स्वतःचा झेंडा फडकवणार होते. बोला हर हर महादेव.